सस्पेन्शन आणि अपराइट सीटिंग पोझिशन मेक अ हेल लॉट ऑफ डिफरन्स. स्पीड 400 ओनर मला ही गाडी कशी वाटली आणि स्टील एन अर्ज टू अपग्रेड. हा सगळ्यात मोठा चेंज आहे. बाईक जी आहे ना ती लिटरली ग्लाइड करते. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज मी आलेलो आहे ट्रायम्फच्या शोरूमला. सो बेसिकली माझी जी बाईक आहे तिचं थोडंसं चेकअप वगैरे सगळ्या गोष्टी करून घ्यायच्या होत्या. आणि इथे मला दिसली आहे समोर स्क्रॅम्बलर 400XC. येस, ट्रायम्फची ही लेटेस्ट लॉन्च आहे आणि ही जी गाडी आहे ती बेस्ड आहे ट्रायम्फची स्क्रॅम्बलर 400X वरती. सो स्क्रॅम्बलर 400X जर तुम्ही कन्सिडर करत असाल तर X आणि XC मध्ये कन्फ्युजन होऊ शकते, कारण यामध्ये काही चेंजेस केलेले आहेत ट्रायम्फने XC आणि X मध्ये, स्क्रॅम्बलर 400X मध्ये. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण तेच जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात की नक्की काय काय चेंजेस केलेले आहेत स्क्रॅम्बलर 400XC मध्ये ओव्हर द ट्रायम्फ स्क्रॅम्बलर 400X. आणि येस, ही गाडी कुणाला घ्यायला पाहिजे, कुणी ही अवॉइड केली पाहिजे, त्याबद्दल बघूयात. वाईल माय बाईक इज गेटिंग सर्विस्ड, मी हिची एकदा टेस्ट ड्राईव्हसुद्धा अवेलेबल असेल तर टेस्ट ड्राईव्ह घेऊन तुम्हाला दाखवणार आहे आणि माझा एक्सपिरियन्स शेअर करेल. ॲज अ स्पीड 400 ओनर मला ही गाडी कशी वाटली आणि कुणी ही गाडी कन्सिडर केली पाहिजे. तो सगळ्यात पहिले बघूयात आपण या बाईकमध्ये चेंजेस काय काय केलेले आहेत ओव्हर द स्क्रॅम्बलर 400X. सो सगळ्यात पहिला चेंज जर आपण समोरून बघितलं तो आहे याची फ्लाय स्क्रीन. ही जी फ्लाय स्क्रीन आहे समोरील ही त्यांनी कलर्ड केलेली आहे. याच्यावरती असा एक ब्लॉक पॅटर्न दिलेला आहे. स्क्रॅम्बलर 400X मध्ये अशी कुठली येत नाही. ह्याचा ॲक्सेसरी तुम्ही फिट करू शकता, तीसुद्धा ट्रान्सपरंट असते, नॉट द कलर्ड वन. सो ही कलर्ड आहे, याच्यावरती ब्लॉक पॅटर्न दिलेला आहे. नेक्स्ट चेंज जो आहे तो आहे समोरील जी हेडलॅम्प आहे तर हेडलॅम्प ग्रिल. तर हे हेडलॅम्प ग्रिल जे आहे हे आपण स्क्रॅम्बलरला पण टाकू शकतो, बट XC मध्ये हे कंपनी फिटेड येतं. हा एक चेंज आहे. देन जर तुम्ही समोर बघितलं तर हे जे फेंडर आहे हे बॉडी कलरमध्ये आहे, याला बीकसुद्धा म्हणतात. सो हे बॉडी कलर फेंडर आहे जे कंपनीकडून येतं आहे आणि त्याच्यामध्ये हा एक मेजर चेंज केलेला आहे. त्याच्यामध्ये नकल गार्ड्स, मिरर पोझिशनिंग हे सगळं सेम आहे, त्याच्यामध्ये कुठलाही चेंज केलेला नाही. स्क्रॅम्बलर 400X मध्ये सुद्धा हेच नकल गार्ड्स येतात. नेक्स्ट जो पुढचा चेंज आहे जर तुम्ही बघितलं आणि आय थिंक हा सगळ्यात मोठा चेंज आहे ओव्हर द स्क्रॅम्बलर 400X. याच्यामध्ये क्रॉस स्पोक्ड व्हील्स येतात. येस, याच्यामध्ये अलॉय व्हील येत नाही. सो मागे पण जर तुम्ही बघितलं इट इज अगेन क्रॉस स्पोक्ड व्हील. आणि याची चांगली गोष्ट ही आहे की हे जे आहेत हे ट्यूबलेस आहेत. सो दिस इज नॉट, दो इट इज अ स्पोक्ड व्हील, हे ट्यूबलेस आहेत विच प्रोव्हाइड्स कन्व्हिनियन्स वाईल यू आर डुईंग ऑफ रोडिंग. याची साईज जर तुम्ही बघितली तर 100/90/19. सो फ्रंट जो टायर आहे तो 19 इंचेस आहे, देर इज नो चेंज. आणि रिअर सेक्शन जर तुम्ही बघितलात, सो रिअर सेक्शन जो आहे या टायरचा, आय एम जस्ट लुकिंग, दिस इज 140/80R17. सो 19 आणि 17 एक्झॅक्ट सेम सेटअप आहे. आणि जेव्हा तुम्ही ऑफ रोडला जाता त्यावेळेस ऑफ रोडला गेल्यानंतर ज्या अलॉय व्हील्स असतात ते डॅमेज होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. सो इफ यू हॅव अ स्पोक व्हील हे ॲडिशनल कन्व्हिनियन्स प्रोव्हाइड करतात आणि तुम्ही ऑफ रोडिंग पण खूप इझिली याच्यामध्ये करू शकता. आणि याच्यामध्ये नेक्स्ट चेंज जो आहे बाईकमध्ये तो आहे कलर स्कीम. सो XCची जी कलर स्कीम आहे ती पूर्ण डिफरंट आहे ॲज कम्पेअर्ड टू स्क्रॅम्बलर 400X. याच्यामध्ये आणखी 2 कलर येतात. हा आहे हा व्हाईट कलर, तुम्ही बघू शकता. नेक्स्ट चेंज जो आहे याच्यामधला तो आहे ॲक्सेसरीज. सो
ही जी गाडी आहे दिस इज अ स्टॉक बाईक विच कम्स फ्रॉम द कंपनी. याच्यामध्ये जसं मी म्हटलं फेंडर, वायझर, देन लोअर इंजिन गार्ड. सो हा जो लोअर इंजिन गार्ड आहे, देन याच्या खाली आहे सब गार्ड. सो लोअर इंजिन गार्ड, सब गार्ड, लेग गार्ड हे जे आहे हे कंपनी ॲक्सेसरी म्हणून नाही, हे कंपनी फिटेड येतात. सो बाईक इज फुल्ली लोडेड इफ यू आर कन्सिडरिंग दिस. आणि आय थिंक या बाईकची प्राईस जी आहे ती आहे 28,000 ओव्हर दी स्क्रॅम्बलर 400X. सो 2.9495 lakh एक शोरूम या बाईकची प्राईस आहे. अँड दिस ट्रायम्फ हॅज मेड स्पेसिफिकली ॲज अन ऑफ-रोड सेंट्रिक बाईक. सो जर मला याची टेस्ट ड्राईव्ह मिळाली तर मी एकदा टेस्ट ड्राईव्ह करून माझा एक्सपिरियन्स नक्कीच शेअर करतो. पण एक मात्र आहे, सस्पेन्शन आणि अपराईट सिटिंग पोझिशन मेक अ हेल लॉट ऑफ डिफरन्स. नो मॅटर तुम्ही तिला सिटीमध्ये चालवा, हायवेला चालवा, ऑफ रोडला जा, दिस बाईक विल परफॉर्म व्हेरी वेल. आणि हे एका शॉर्ट टेस्ट ड्राईव्हमध्येच मी सांगतो आहे, कारण जसं मी म्हटलं होतं, वेन आय बॉट द बाईक आय हॅव टेस्ट रिडन ऑलमोस्ट ऑल द बाईक्स इन द मार्केट. सो एकदा तुम्ही चालवली गाडी की यू गेट द फील की ही गाडी कशी असणार आहे. हँडलिंग हिचं खूपच चांगलं आहे, एकदम लाईट वेट फील होतं तिचं हँडल बार. आणि ट्रॅफिकमध्ये सुद्धा मॅन्युअर करताना कुठलाच प्रॉब्लेम येणार नाही. आय डोंट नो नक्की याच्यामध्ये डिफरन्स काय, मे बी ड्यू टू द क्रॉसपोक व्हील्स असतील की अलाय व्हील नसल्यामुळे असेल. पण फ्रंट व्हील जे आहे ना, दिस इज फील एकदमच असं एकदम लाईट फील देतं. हे लोक जे म्हणतात ना की जर तुम्ही ऑफ रोड जाणार असाल तर तुम्हाला स्पोक व्हील असणं खूप गरजेचं आहे. आय थिंक दिस इज वेअर इट इज मेकिंग द डिफरन्स. स्पोक व्हील असल्यामुळे एकदमच लाईट व्हील फील होतं. बाईक जी आहे ना ती लिटरली ग्लाईड करते. रस्ता तर स्ट्रेटच आहे, पण आय थिंक सस्पेन्शन जे आहे ना दिस इज वर्किंग रिअली वेल. ब्रेकचा बाईट थोडासा कमी आहे ॲज कम्पेअर टू स्पीड, बट आय थिंक दिस इज हाव इट इज डिझाईन. जर तुम्ही ऑफ रोड जाणार असाल तर तुम्हाला ब्रेकचा बाईट तेवढा शार्प असून जमत नाही. थोडंसं त्याला लेव्हरेज असावं लागतं बाईक स्टॉप करण्यासाठी, कारण सडन ब्रेक जर घेतलं तर बाईक स्किड होण्याचं वगैरे भीती असते जेव्हा तुम्ही ऑफ रोडला असाल. सो आय थिंक हिला दोन्ही फ्रंट आणि रिअरला ऑर्गॅनिक ब्रेक पॅड्स असावे. आय हॅव टू कन्फर्म. पण अदरवाईज बाईक इज एक्सलंट हा गाईज. जर तुम्ही स्क्रॅम्बलर 400X चालवली असेल किंवा स्पीड चालवली असेल तर तुम्हाला ही बाईक आणखी लाईट वेल फील होईल. आय डोंट नो व्हॉट दे हॅव डन. फारसा चेंजेस नाही आहे प्लॅटफॉर्ममध्ये, इंजिनमध्ये, पण ही बाईक थोडीशी लाईट फील होते चालवताना. रायडिंग पोझिशन जसं मी म्हटलं अपराईट आहे. बाईकमध्ये ताकद भरपूर आहे. वॉट अ बाईक यार. आणि ज्यावेळेस तुम्ही टेस्ट ड्राईव्ह घेताना मी तुम्हाला आणखी एक त्याचा डिसॲडव्हान्टेज सांगतो. लाईक आय एम रायडिंग स्पीड 400. आता मी स्क्रॅम्बलर XCची टेस्ट ड्राईव्ह घेतली. सो याचे बाईकमधल्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत ना त्या आपल्याला लगेच हायलाईट होतात. आणि मग तुम्हाला असं नाही मे बी मला बाईक चेंज करावी लागेल. आय शुड आय अपग्रेड टू स्क्रॅम्बलर 400XC. माझ्या बाईकला हार्डली 4 महिने झालेत. ओके, जस्ट फर्स्ट सर्व्हिसिंग 1000 किलोमीटरची झाली. आत्ता मला वाटतं तिचं रनिंग असेल 2800. अँड देर इज स्टील एन अर्ज टू अपग्रेड इट. दिस बाईक इज दॅट गुड. इथची सिटिंग पोझिशन मला आवडली. इंजिन वगैरे तर सेम आहेच आहे, बट जेव्हा तुम्ही लॉंग टूर कराल ना यू विल अप्रिशिएट द रायडिंग ट्रायंगल ऑन दिस बाईक. जे नीज वगैरे आहेत ते एकदम अपराईट आहेत. जे फुटरेस आहेत दॅट फॉल एक्झॅक्टली वेअर इट शुड बी. हँडल बार पोझिशनिंग एकदम ओपन चेस्टेडले तुम्ही बसताय. व्हेरी नाईस, रिअली नाईस बाईक. आय एम लव्हिंग इट. सो तुम्ही जर एखादी हिमालयन असेल किंवा KTM 390 ॲडव्हेंचर असेल, ॲडव्हेंचर X असेल किंवा आणखी कुठली बाईक टुरिंगसाठी सिटी राईडसाठी प्रेफर करत असाल. ॲक्च्युली काय आहे ना, हिमालयन वगैरे ज्या बाईक्स आहेत ना टुरिंगसाठी चांगल्या आहेत नो डाऊट, पण कुठे ना कुठेतरी त्या सिटीमध्ये थोड्याशा हेवी फील होतात. नॉट अबाउट दिस वन. दिस इज अ जेम ऑफ अ बाईक.
तुम्ही जर एखादी ॲडव्हेंचर बाईक कन्सिडर करत असाल, एकदा ट्रायम्फ शोरूमला व्हिजिट करा. एक्सीची टेस्ट ड्राईव्ह घ्या, स्क्रॅम्बलर एक्सची टेस्ट ड्राईव्ह घ्या, स्पीड 400ची टेस्ट ड्राईव्ह घ्या. कारण काय, दीज बाईक्स आर व्हेरी अंडर रेटेड बाईक्स. द अमाऊंट ऑफ पॉवर दे आर जनरेटिंग, द कम्फर्ट, द क्वालिटी दॅट दे आर प्रोव्हाइडिंग इट अनमॅच्ड. म्हणजे या प्राईस पॉईंटमध्ये तुम्हाला एवढी चांगली बाईक मिळणं, आय थिंक दिस इज व्हेरी डिफिकल्ट. तर तुम्ही पण कन्सिडर करत असाल ना, यू शुड डेफिनेटली विजिट द ट्रायम्फ शोरूम. ट्रायम्फ शोरूम जे आहे ते चिंचवडमध्ये आहे, जस्ट नेक्स्ट टू मोरवाडी कोर्ट. आणि आता मी एंटर करतो आहे. दिस इज द ट्रायम्फ शोरूम, जिकडनं मी बाईक घेतली होती आणि जिकडनं मी एक्सची टेस्ट ड्राईव्हसुद्धा आता कंप्लीट करतो आहे. एक्सलंट यार, व्हेरी इम्प्रेस्ड.